नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका सविता दुधभाते माझ्या एज्युकेशन एम्पॉवर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बीएड प्रात्यक्षिका अंतर्गत असणारा इनरिचिंग टीचिंग स्किल अर्थातच अध्यापन कौशल्य वृद्धी कार्यक्रम हा शिक्षकांना समृद्ध करणारा हा कार्यक्रम आहे। या अध्यापन कौशल्य वृद्धी कार्यक्रमामध्ये विविध अध्यापन कौशल्याचा समन्वय आणि समुच्चय यामध्ये असलेला दिसून येतो। आज आपण प्रश्न कौशल्यासंदर्भात माहिती घेणार आहोत। बघा, अगदी प्राचीन काळापासून प्रश्नांचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये आहे। आपल्या सांस्कृतिक ठेव्यापैकी महत्त्वाचा समजला जाणारा उपनिषद यामध्येही प्रश्नांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने उत्तर देण्याच्या माध्यमातून ही उपनिषद तयार झालेली आहेत। सॉक्रेटिस आपल्या शिष्यांना प्रश्न विचारूनच तो शिकवत असे। प्रश्न हा विचार निर्मितीचा जनक म्हणून संबोधला जातो। प्रश्न हे अज्ञाताचा शोध घेणारं महत्त्वपूर्ण साधन देखील आहे। शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात द्विमार्गी संप्रेषण घडवून आणण्यास प्रश्न हे महत्त्वपूर्ण साधन आहे। आजच्या अध्ययन आणि अध्यापन प्रक्रियेमध्ये खऱ्या अर्थाने ही प्रक्रिया परिणामकारक जर आपल्याला घडवून आणायची असेल तर अचूक, अर्थपूर्ण आणि अपेक्षित प्रतिसाद देणारे प्रश्न हे शिक्षकाने विचारणं हे महत्त्वाचं तंत्र आहे। म्हणून अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ आणि प्रभावी करण्यासाठी प्रत्येक शिक्षकाच्या अंगी हे कौशल्य असणं खूप गरजेचं आहे। तर सर्वप्रथम आपण प्रश्न कौशल्याच्या व्याख्या या संदर्भात माहिती घेऊया। डॉक्टर ब्राउन यांनी ज्ञानाची चाचणी घेणारे अथवा निर्मिती करणारे विधान म्हणजे प्रश्न होय अशी व्याख्या केलेली आहे। यानंतर प्रश्न पद्धतीचा उद्गाता ज्यांना आपण संबोधतो सॉक्रेटिस यांनी असं म्हटलेलं आहे की ज्ञान मिळविण्याचा खरा राजमार्ग जर कोणता असेल तर तो आहे प्रश्न। प्रश्नाचे सामान्यपणे 3 प्रकार या ठिकाणी आपल्याला करता येतील। वस्तुनिष्ठ प्रश्न, निम्नस्तरीय प्रश्न आणि उच्चस्तरीय प्रश्न। आता यामध्ये सर्वप्रथम आपण वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणजे काय या संदर्भात माहिती घेऊया। बघा, ज्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी जास्त विचार करावा लागत नाही, फक्त आठवण्याची, ओळखण्याची क्रिया घडते त्याला वस्तुनिष्ठ प्रश्न, ज्यांना आपण MCQ प्रश्न म्हणतो, की ज्याचं उत्तर स्पेसिफिक असतं, उत्तरामध्ये बदल करावा लागत नाही किंवा वेगळ्या पद्धतीने आपल्याला काही विचार करावा लागत नाही, तर ज्या प्रश्नाचं उत्तर स्पेसिफिक शब्दामध्ये आपल्याला द्यावं लागतं त्याला आपण वस्तुनिष्ठ प्रश्न असे म्हणतो। उदाहरणार्थ, भारताची राजधानी कोणती असा प्रश्न जर आपण विचारला तर त्याचं स्पेसिफिक आणि निश्चित असं उत्तर आहे की दिल्ली हे त्याचं उत्तर आहे। तर अशा पद्धतीच्या प्रश्नांचा विचार आपण वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये करतो। यानंतर निम्नस्तरीय प्रश्न म्हणजे काय, तर जिथं माहिती आठवण्याची, माहिती ओळखण्याची, घटना, प्रसंग, वस्तू किंवा संकल्पना यांचं वर्णन आपल्याला करावं लागतं किंवा कवितेची मध्यवर्ती कल्पना स्वतःच्या शब्दात सांगता येणं, एखाद्या गोष्टीची तुलना करता येणं किंवा संपादित ज्ञानाचा आपल्याला वापर करून समस्या कशा पद्धतीने सोडविता येतील याचा विचार करणं यामध्ये अभिप्रेत आहे। यावरूनच संपादित ज्ञानाचा वापर करून समस्या निराकरण करण्यासाठी सिद्धांत तत्व यांच्या वापरासंबंधीची उदाहरणं देऊन त्यांचा वापर करता येणं, यासाठी मानसिक प्रक्रिया ज्या प्रश्नांनी घडते त्यांना आपण निम्नस्तरीय प्रश्न असं या ठिकाणी म्हणू शकतो। यानंतर उच्चस्तरीय प्रश्न ज्याला आपण मुक्त प्रश्न असं म्हणतो। बघा, जे प्रश्न विद्यार्थ्यांना ठराविक चाकोरी सोडून मुक्तपणे विचार करण्यास संधी देतात असे प्रश्न म्हणजे उच्चस्तरीय प्रश्न। विद्यार्थ्यांना अधिक विस्तृतपणे सखोल चिकित्सक दृष्टीने विचार करायला लावणारे उच्चस्तरीय प्रश्न म्हणजे मुक्त प्रश्न होय। तर यामध्ये आपण सर्वप्रथम प्रश्न कौशल्याचा विचार करत असताना विविध हेतूसाठी आपण प्रश्न विचारतो। पाठ्यघटकासंबंधी विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा जागृत करण्यासाठी, त्यांनी संपादित केलेल्या ज्ञानाचं नवीन ज्ञानाशी सांगड घालण्यासाठी असेल, विद्यार्थ्यांच्या विचारांना, विद्यार्थ्यांच्या सृजन क्षमतेला त्यांचं अवधान टिकवून ठेवण्यासाठी, त्यांनी किती ज्ञान प्राप्त केलेलं आहे याचा पडताळा घेण्यासाठी देखील आपण प्रश्नांचा अवलंब करतो किंवा विद्यार्थ्यांना प्रत्याभरण विद्यार्थ्यांचं घेण्यासाठीही प्रश्न पद्धतीचा आपण वापर करतो। आता या ठिकाणी प्रश्न कौशल्याचे घटक विचारात घेत असताना तीन भागामध्ये याचं वर्गीकरण केलेलं आहे।
प्रश्नांचे स्तर, लेवल ऑफ क्वेश्चन्स. बघा, विद्यार्थी जेव्हा त्याला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देतो त्यावेळी त्याच्या मनात वेगवेगळ्या मानसिक प्रक्रिया निर्माण होतात. ह्या विचार प्रक्रिया लक्षात घेऊन प्रश्नांचे 2 प्रकार आपण किंवा 3 प्रकारामध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. शक्यतो या ठिकाणी आपण जास्तीत जास्त निम्नस्तरीय प्रश्न किंवा उच्चस्तरीय प्रश्न या 2 प्रश्न प्रकाराचा समावेश जास्तीत जास्त यामध्ये आपण करणं अपेक्षित आहे. यानंतरचा आहे प्रश्न सादर करण्याचे कौशल्य. म्हणजे प्रश्न आपण कसा विचारायला पाहिजे या संदर्भात देखील आपल्याला सखोल असं ज्ञान असणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे प्रश्नाची रचना. म्हणजे प्रश्नाची रचना अचूक, निसंदिग्ध ही कशी असायला पाहिजे या संदर्भात देखील आपण विचार करणं अभिप्रेत आहे. आता सर्वसाधारणपणे आपण प्रश्न कौशल्याचे अपेक्षित घटक यामध्ये पहिला घटक बघणार आहोत प्रॉपर स्पीड, ज्याला आपण योग्य गती असं म्हणतो. प्रश्न ठराविक गतीने विचारावा. प्रश्न अत्यंत सावकाश थांबत थांबत विचारल्यास प्रश्नाचा प्रभाव कमी पडतो आणि प्रश्न जर जलद गतीने विचारला तर त्याचा अर्थबोध होत नाही. म्हणून प्रश्न हा सर्वसाधारण गतीनेच विचारावा. प्रश्नाचा उच्चार हा विधानासारखा न करता तो प्रश्नासारखाच असायला हवा. यानंतर आहे प्रॉपर व्हॉइस, ज्याला आपण योग्य आवाज म्हणतो. वर्गाचा आकार, विद्यार्थी संख्या लक्षात घेऊन आपण त्यानुसार लहान मोठा आपला आवाज असला पाहिजे. प्रश्न हळू आवाजात विचारला तर तो सर्वांना नीट ऐकू जाणार नाही आणि त्यामुळे प्रश्नांची पुन्हा विचारणा होते. म्हणून याचा विचार करून फार मोठ्यानेही आपण प्रश्न विचारू नये. कर्णेंद्रियावरती ताण पडतो आणि बोलणाऱ्याचीही शक्ती वाया जाते. म्हणून सर्वांना समजू शकेल, ऐकू जाईल अशा रीतीने सावकाश आणि स्पष्टपणे आपण प्रश्न विचारावा. यानंतर आहे अस्खलितपणा, ज्याला आपण फ्लुएन्सी म्हणतो. प्रश्नाच्या उच्चारणात ओघवतेपणा असावा. प्रश्न विचारताना अडखळल्यास प्रश्नांचा ओघ खंडित होतो, शब्दांची फिरवाफिरव होते, प्रश्नांचे महत्त्व यामुळे कमी होतं. शब्दरचना निश्चित आणि सुटसुटीत असावी. शब्दांचा उच्चार स्पष्ट असावा. जरूर त्या शब्दावर आपण जोर देणंही तितकंच अपेक्षित आहे आणि प्रश्नार्थक भाषा या गोष्टीकडे लक्ष वेधून घेते याचाही विचार आपण करणं अपेक्षित आहे. यानंतर आहे विद्यार्थ्यांना समान संधी, इक्वल ऑपॉर्च्युनिटी फॉर स्टुडंट्स. विद्यार्थी ज्या क्रमाने किंवा ओळीने बसतात त्या क्रमाने किंवा ओळीने प्रश्न विचारू नये. वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना उद्देशून प्रश्न विचारावा व नंतर विशिष्ट विद्यार्थ्याला उभं करून उत्तर द्यायला लावावं. वर्गात चौफेर प्रश्न आपण विचारले पाहिजेत, कारण वर्गात लाजरे बुजरे विद्यार्थी असतात, ज्यांना अध्ययनामध्ये रस नसतो असे विद्यार्थी असतात, भित्रे विद्यार्थी असतात. त्यांना आपण पाठात सहभागी करून घ्यावे. यानंतर आपण पाहणार आहोत की प्रश्नानंतर विचार करण्यास योग्य अवधी देखील आपण उपलब्ध करून दिला पाहिजे. प्रश्न विचारल्यानंतर विद्यार्थ्यांना विचार करून उत्तर देण्यासाठी आपण थोडासा वेळ दिला पाहिजे. साधारणपणे 3 ते 6 सेकंद आपण विद्यार्थ्यांना विचार करण्यास वेळ द्यावा. त्यानंतर आहे प्रश्नाची अनावश्यक पुनरावृत्ती. पुष्कळ शिक्षकांना प्रश्नाचा उगीच वारंवार पुनरुच्चार करण्याची सवय असते. त्यामुळे विद्यार्थी प्रथम विचारलेल्या प्रश्नाकडे लक्षच देत नाहीत. प्रश्न एकदा स्पष्ट रीतीने आपण विचारायला हवा. प्रश्नाची विनाकारण शब्दांची काय म्हणतात त्याला, तर विनाकारण आपण शब्दरचना बदलून विद्यार्थ्यांना प्रश्न विचारू नये. यानंतर आहे उत्तराची अनावश्यक पुनरावृत्ती. प्रश्नाचं उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी ऐकले असले की पुन्हा त्याचा उच्चार त्याच भाषेत शिक्षकांनी करणं टाळणं आवश्यक आहे. त्यानंतर आहे उत्तराची अनावश्यक पुनरावृत्ती. आता या ठिकाणी देखील बघा, प्रश्नाचं उत्तर जर विद्यार्थ्यांनी दिलेलं असेल तर आपण तेच ते सारखं प्रश्न विचारणं आपण या ठिकाणी टाळणं फार गरजेचं आहे. यानंतर आपण पाहणार आहोत की प्रश्नांची रचना कशा रीतीने असायला पाहिजे. पाठ्यवस्तूस पोषक असा प्रश्न आपण या ठिकाणी विचारणं अपेक्षित आहे. म्हणजे पाठातील पाठ्यवस्तूबद्दल त्या अनुषंगाने प्रश्न विचारणं आवश्यक ठरते. अध्ययनाची पातळी, मुलांचं वय, दर्जा, साधने इत्यादी अनेक बाबींचा विचार करून अध्ययन अध्यापनाची दिशा निश्चित करावी आणि पोषक असे प्रश्न आपण विद्यार्थ्यांना विचारावे. प्रश्न व्याकरण दृष्ट्या निर्दोष आपण विचारला पाहिजे. प्रश्नाची रचना करताना काळ, लिंग, वचन यांचा विचार करून व्याकरणदृष्ट्या निर्दोष रचना असावी आणि प्रश्नाचे शब्द हे सोपे असावेत.
यानंतर आहे मोजक्या शब्दात रचना आपण केली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या विचार प्रक्रियेला चालना देणारे ही प्रश्न आपण विचारले पाहिजे. निसंदिग्ध रचना ही आपण प्रश्नांची केली पाहिजे. प्रश्नांचं उत्तर नेमकं येईल अशा पद्धतीची प्रश्नांची रचना आपण करावी. प्रश्नात काय, केव्हा, कसे, कोणते अशा प्रकारचे शब्द वापरले तर बरोबर उत्तरे येण्याचा संभव जास्त असतो. प्रश्नाची रचना केल्यावर आपणच त्याचे उत्तर देऊन पाहावे, म्हणजे प्रश्नातील दोष आपल्याला कळून येतो. प्रश्न विचारप्रवर्तक विचारावेत की जेणेकरून विद्यार्थ्यांच्या सृजन क्षमतेला, त्यांच्या कल्पना शक्तीला, त्यांच्या विचारक्षमतेला चालना या प्रश्नांच्या माध्यमातून मिळते. म्हणून होय, नाही किंवा नंदी बैली प्रश्न असे प्रश्न शक्यतो आपण टाळावेत आणि विद्यार्थ्यांच्या विचारांना चालना देणारे प्रश्न आपण आपल्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये वापरावे.